आता बातमी पाहूया राज्यातील पोटनिवडणुकांच्या मतदानासंदर्भात। राज्यामध्ये बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। सकाळपासूनच या ठिकाणी मतदान करतायत। बारामती दुपारी 3 वाजेपर्यंत 40.36% मतदान झाले, तर राहुरीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 39.65% मतदान हे पार पडलंय। बारामती आणि राहुरीमध्ये मतदान सुरू आहे। पोटनिवडणुका या दोनही ठिकाणी लागलेले आहेत आणि यासाठी पोटनिवडणुकीसाठी हे मतदान सुरू आहे। बारामती दुपारी 3 वाजेपर्यंत 40% मतदान, तर राहुरीत दुपारी 3 वाजेपर्यंत 39% मतदान झाले। अधिक माहिती घेऊया आपल्यासोबत बारामतीतून आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आणि राहुरीतून गिरीश रासकर हे आपल्यासोबत जोडले। सुरुवातीला बारामतीमध्ये जाऊया। नवनाथ, 3 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आलेली आहे। दिवसभर कसा मतदारांचा उत्साह होता आणि आत्ताची अपडेट काही माहिती आहे मतदानाच्या टक्केवारी संदर्भात? नक्कीच जगदीश, आपण जर पाहिलं तर बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का जो आहे तो घसरल्याचा पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने 3 वाजेपर्यंत 40% जे मतदान झालेलं होतं आणि आता 5 वाजेपर्यंत जे आहे ते 52.44% मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खऱ्या अर्थाने उन्हाचा तडाखा जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसल्याचं या ठिकाणी कारण सांगितलं जात आहे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये एकतर्फी निवडणूक होणार होती आणि जे सुनीता पवार यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार होते ते तुल्यबळ उमेदवार नव्हते आणि याचं कारण देखील तशाच पद्धतीने मतदारांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे। सुनीता पवार हे निवडून येणारच आहेत, तर मग कशासाठी मतदानाला जायचं असं देखील चर्चा जी आहे ती मतदारांमध्ये आहे। एकूणच याच्यामुळे खऱ्या अर्थाने मतदानाचा टक्का जो आहे तो कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आहेत, सुनीता पवार आणि जय पवार हे देखील बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेलेले होते। मतदानाचा टक्का वाढावा असा प्रयत्न केला होता, मात्र मतदानाचा टक्का काय वाढला नाहीये। नवनाथ, तुम्ही असेच जोडलेले राहा। राहुरीमधून आपले प्रतिनिधी गिरीश सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत। गिरीश, राहुरीमध्ये सुद्धा मतदानाचा टक्का म्हणावा तसा वाढलेला नाहीये किंवा तसं मतदान झालं नाहीये, नेमकी काय कारण आहेत? नक्कीच जगदीश, राहुरीमध्ये दुपारपर्यंत मतदानाचा टक्का वाढलेला नव्हता, मात्र आता 5 वाजताची जी आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये 50.74% मतदान जे आहे ते आता राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये झालेलं आहे। 5 वाजेपर्यंत 50% मतदान झालेलं आहे। अद्याप अजून 2 तास जे आहेत ते अजून शिल्लक आहे। त्यामध्ये आता दुपारच्या वेळेस जे आहे उन्हाचा तडाखा भरपूर होता, त्यामुळे कुठेतरी मतदानासाठी गर्दी ओसरल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। परंतु आता 4 नंतर जे आहे ती पुन्हा एकदा मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी 5 नंतर जे आहे ती आता मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे। त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण मतदानामध्ये 55 ते 60% पुढेच मतदानाची टक्केवारी जी आहे ती जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे। ठीक आहे, तर दोघांकडूनही या संदर्भात अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर बारामती दुपारी 3 वाजेपर्यंत 40% मतदान झालेलं आहे आणि राहुरीमध्ये 39% मतदान झालेलं, मात्र 5 नंतर राहुरीमध्ये 50%च्या वरती मतदान झाल्याची माहिती ही समोर आली आहे।